छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी हॉटेल 67 कोटी रुपयांना विकत घेण्याचा प्रयत्न केला। त्यानंतर या हॉटेलवरून राजकीय वाद निर्माण झालाय। विट्स हॉटेल अवैध पद्धतीने विकत घेतल्याचा आरोप होतोय। हे हॉटेल तुटपुंजा रकमेत विकत घेतलं असा आरोप देखील विरोधकांनी केलाय। छत्रपती संभाजीनगर येथील हॉटेल विट्सच्या लिलाव प्रक्रियेत गैरव्यवहार झाल्याचा दावा विरोधकांनी केलेला आहे। या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी सचिन बडे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। सचिन, अतिशय महत्त्वाची बातमी आहे खरं म्हणजे हा जो काही व्यवहार झालेला आहे हॉटेल विकत घेतानाचा किंवा लिलावचा, तो कुठेतरी तुटपुंजा रकमेत हे हॉटेल घेतलं गेल्याचा आरोप विरोधक करतायत। सविस्तर काय माहिती आहे? काही दिवसांपूर्वी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेमध्ये या हॉटेलचा मुद्दा उपस्थित केलेला आहे। सिद्धांत शिरसाट म्हणजेच मंत्री संजय शिरसाट यांचे ते सुपुत्र आहेत आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या ठिकाणी उपस्थित हा केला गेलाय की 67 कोटी रुपयांना हे हॉटेल विकत घेतलंय असा या ठिकाणी गंभीर आरोप केलाय। महत्त्वाचं म्हणजे ह्या हॉटेलची बाजार मूल्य, बाजारची किंमत जी पाहिली गेली तर ती 110 कोटी रुपये आहे। मग तुम्ही 67 कोटी रुपयांना कसं हे विकत घेताय असा प्रश्न जो आहे तो संजय राऊत यांनी उपस्थित केलेला होता। आणि त्यानंतर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सुद्धा या लिलावामध्ये जे अनियमितता असं आरोप जो आहे तो केलेला आहे असं म्हटलेलं आहे। आणि त्यानंतर राज्यभरामध्ये या हॉटेलचं प्रकरण जे आहे ते गाजलेलं आहे, कारण सिद्धांत शिरसाट हे संजय शिरसाट यांचे सुपुत्र आहेत। आणि त्यानंतर संजय शिरसाट यांना सुद्धा एक प्रश्न विचारलेला होता। संजय शिरसाट यांना म्हटलं गेलं की तुमच्या हॉटेल संदर्भात किंवा तुमच्या मुलासंदर्भात प्रश्न उपस्थित केले जात आहेत, तर ते म्हटलेले आहेत की मराठी लोकांनी उद्योग करायचे नाहीत का, कष्टाने कमवायचं नाही का, असा देखील प्रश्न त्यांनी उपस्थित केलेला आहे। त्यामुळं हे सर्व प्रकरण न्यायालयीन आहे आणि न्यायालय याकडे लक्ष देत आहे असं संजय शिरसाट म्हणालेले होते। आणि आता प्रश्न उपस्थित हा केला जातोय। संजय राऊत यांनी प्रश्न उपस्थित केलेला होता तो म्हणजे हॉटेलमध्ये झालेला अनियमितता संदर्भात हा गंभीर आरोप केलेला आहे। त्यामुळं हे पाहणं महत्त्वाचं आहे की हा आरोप केलेला आहे त्यानंतर काय सिद्ध होतं। मात्र हे हॉटेल जे आहे, विट्स हॉटेल जे आहे ते आता चर्चेत आलेलं आहे, कारण काही दिवसांपासून त्या हॉटेल संदर्भात जे काही व्यवहारावर आरोप केलेले आहेत ते मग संजय राऊत यांनी आरोप केलेले आहेत, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आरोप केलेले आहेत आणि त्यानंतर मंत्री संजय शिरसाट यांचे सुपुत्र यांच्या नावावर जे हॉटेल आहे यामध्ये कोण सदस्य आहेत त्यांची नावं सुद्धा उघड करावीत असं देखील आता या ठिकाणी मागणी जी आहे ती अंबादास दानवे यांनी केलेली आहे। त्यामुळे या हॉटेलवरून आता एक वाद निर्माण झाला आहे, आरोप प्रत्यारोप केले जात आहेत आणि या हॉटेलचा मुद्दा जो आहे तो आता राजकारणात उतरल्यामुळे त्याची चर्चा देखील राज्यभरामध्ये सर्वाधिक जास्त ऐकायला मिळत आहे। मेघना, निश्चित धन्यवाद सचिन आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।